14 ते 19 या तारखेच्या दरम्यान आम्ही एक सप्ताह केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आणि मुद्दामून जाणून बुजून या पद्धतीचं चुकीचं धोरण राबवण्याच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीनं पूर्ण देशभर हा सप्ताह आम्ही साजरा करणार आहोत। त्याच्यामध्ये विशेष करून जीवनावश्यक वस्तूच्या किमतीमध्ये वाढ, डिझेल पेट्रोल गॅस दरवाढ, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, गरिबांचे प्रश्न या सगळ्या इश्यूमध्ये मोदी सरकार हे सबसेल फेल ठरलेलं सरकार आणि म्हणून यासाठी आम्ही आमचे राज्यातले सगळे मंत्री, आमचे सगळे आमदार, काँग्रेसचे सगळे पदाधिकारी पूर्ण राज्यभर याचं आंदोलन आम्ही करणार आहोत। एक दिवसाचं वेळ आलं तर 2 दिवसाचं जेल भरो हे आंदोलन त्याच्यामध्ये होणार आणि गावामध्ये आमचे मंत्री मुक्काम करून गावामध्ये जनजागरण, त्याच्यामध्ये पदयात्रा अशा विविध उपक्रम या 7 दिवसात आम्ही करणार आहोत आणि केंद्र सरकारचा जनतेसमोर या देशाला बर्बाद करण्याचा जो अजेंडा आहे, या देशातल्या जनतेला बर्बाद करण्याचा जो अजेंडा आहे त्याचा पर्दाफाश करण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातली ही जे 14 ते 19 नोव्हेंबरपर्यंत हे आमचे हा कार्यक्रम चालत राहणार। तुम्ही म्हणतात की आठवडाभर मंत्री गावात राहणार की एक जरा सविस्तर सांगा कशा पद्धतीने हे नियोजन असेल, काय पदयात्रा केल्या जातील, त्या ठिकाणी लोकांना ही महागाई कशी वाढवली गेली, लोकांचे खिसे कसे कापले चाललेले आहेत, केंद्र सरकारचे धोरण कसं आहे आणि या धोरणाच्या मागचा सरकारचा नेमका उद्देश काय आहे की देशातल्या लोकांना आर्थिक कमजोर करणं, आर्थिक अपंग करणं आणि मुठभर लोकांच्या हितासाठी हा देश चाललेला आहे। या सगळ्या गोष्टींची माहिती त्या माध्यमातून दिली जाणार आहे। मंत्री एक दिवस एका गावात मुक्काम करतील, त्या गावामध्येही ते लोकांना ह्या सगळ्या माहिती देतील आणि त्यामध्ये लोकांमधला सहभाग या आंदोलनामध्ये वाढावा हा त्याच्यातला उद्देश आहे। कारण की आज अनेक गोष्टी केंद्र सरकार लपवत आहे। आपण पाहिलं की अरुणाचलमध्ये चीननं आपलं वास्तव्य निर्माण केलं, पण आज केंद्र सरकार त्याच्यावर एकही शब्द बोलायला तयार नाही। विदेश नीतीमध्ये केंद्र सरकार संपूर्ण फेल झालं आणि त्याच्यामुळे आपला देशच धोक्यात आलेला आहे, देशाचं स्वातंत्र्यच धोक्यात आलेलं आहे, अशी ही परिस्थिती आहे। आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी आमचे आमदार, आमचे मंत्री तळागाळातल्या लोकांपर्यंत मिक्स होऊन त्यांच्यामध्ये राहून मुक्काम करून एक दिवस हे संपूर्ण वातावरण लोकांपर्यंत पोहोचवण्याची, खरी माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जाणार। आम्ही 7 दिवस आहे, वेगळे वेगळे दिवस हे सगळे प्रकरण चालत राहील। 7 दिवस हे सगळं आम्ही 14ला नागपूर सेवाग्राम तिकडे राहणार आहे, असे अनेक आता त्याचे सगळे प्रोग्राम आम्ही डिटेल जाहीर करणार आहे। यामध्ये थोडंसं मी अध्यक्षांचा कार्यक्रम सांगतोय। अध्यक्ष हे 15 तारखेला सेवाग्राम इथे वास्तव्य करणार आहेत गांधीजींच्या आश्रममध्ये आणि गांधीजींच्या आश्रममध्ये वास्तव्य केल्यानंतर वर्धा जिल्ह्याची आमची कार्यकारिणी, तिथे पदाधिकारी जे आहेत आणि पालकमंत्री हे जे गाव देतील त्या गावामध्ये पदयात्रा आणि या संदर्भातली सगळी जनजागरण, म्हणजे जसं चावडीवरच्या आपण लोकांमध्ये मिसळून गप्पा करतो, खुद्द मंत्री, खुद्द आमदार, प्रदेशचे सगळे पदाधिकारी तिथे जाऊन करतील। तर अध्यक्ष हे 15 तारखेला सेवाग्राममध्ये वास्तव्य करणार आहेत। आंदोलनाचं स्वरूप काय असणार आणि आंदोलन हे शांततेनं पार पाडले जाणार आहे आणि लोकांमध्ये जागरूकता हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे आणि त्यासाठी मी मगाशी सांगितलं की अरुणाचलमध्ये चायनाने कब्जा करूनही केंद्र सरकार गुपचूप बसलेलं आहे। देशामध्ये महागाई, आता आपण पाहिलं असेल की जे काही बाय इलेक्शन विधानसभा आणि लोकसभेचे झालेत त्याच्यामध्ये केंद्रातल्या बसलेल्या सरकारला लोकांनी ज्या पद्धतीनं मतदानाने त्यांच्या अत्याचारी व्यवस्थेला संपवण्याचा एक इशारा दिला आणि त्या इशाऱ्यामध्ये तातडीनं
खोटं बोलणारी जी व्यवस्था केंद्रामध्ये बसलेली होती की हे सगळं काँग्रेसमुळेच डिझेल पेट्रोलचे भाव वाढतात, जसं लोकांनी त्यांना त्यांचा धडा शिकवला तर 10 रुपये डिझेलवर आणि 5 रुपये पेट्रोलवर त्यांनी कमी केलेत. म्हणजे केंद्र सरकार मुद्दामून ह्या पद्धतीचं डिझेल आणि पेट्रोल गॅस दरवाढ करताय. जवळपास 60 रुपयाची दरवाढ, 10 रुपये आणि 5 रुपये ही दरवाढ त्यांनी जे आता कमी केलेली आहे, पण त्याच्यावर 60 रुपयाची दरवाढ केलेली आहे. हे 10 रुपये कमी केले किंवा 5 रुपये कमी केले म्हणून उपकार केलेलं नाही भाजपनी. खरं तर इतके दिवस तुम्ही जवळपास 60 ते 70 रुपये पर लिटरवर लोकांच्या खिशे कापतात आहेत, याचं उत्तर त्यांना द्यावं लागणार आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की केंद्र सरकारने जवळपास 60 रुपये डिझेल पेट्रोलवर कमी करावे, ही मागणी काँग्रेसच्या वतीने राहणार आहे. नाही यायचं हे होऊन जाऊ द्या, हे होऊन जाऊ द्या. एसटीचं आंदोलन सुरू आहे, त्यात भाजपचे नेते सुद्धा उतरले. आझम मैदानात भाजपचे जवळजवळ 6 ते 7 नेते पोहोचलेले आहेत. कसं बघता या आंदोलनाकडे? एस टी महामंडळाची निर्मिती काही काल झाली नाही. एस टी महामंडळाची निर्मिती ही अनेक वर्ष राज्याच्या निर्मितीपासून झालेली आहे. आपल्याच राज्याच्या याच्यावर अनेक राज्यांनी या पद्धतीच्या महामंडळाची निर्मिती करून लोकांना ग्रामीण भागामधून त्यांना शहरी भागातमध्ये येणारे एक दळणवळणाची व्यवस्था त्या माध्यमातून निर्माण केलेली होती. मधल्या काळात अनेक सरकार आलेत, अनेक सरकार गेलेत. आपल्याला लक्षात असेल की या सरकारकडे जेव्हा एस टी कामगारांच्या संघटना जेव्हा गेल्यात आणि त्याच्यामध्ये महागाई भत्ता असेल, पगार असेल, त्या सगळ्या गोष्टीला त्यांनी जी वाढ करून मागितली सगळी वाढ करून दिलेली होती. आज जे तुम्ही मला सांगितलं की भाजपचे नेते तिकडे पोहोचलेत, काय 5 वर्ष तुमचं सरकार होतं त्यावेळेस काय नाही यांना परमनंट केलं? एक जिव्हाळा होता. तर खरं तर काँग्रेस पक्षाने भूमिका याच्यामधलीच पहिले स्पष्ट केलेली होती की सरकारने तातडीनं याच्यातली मध्यस्थी करून कामगाराशी चर्चा करून दिवाळीसारख्या सणामध्ये त्यांची दिवाळी काळी झाली नाही पाहिजे आणि लोकांनाही त्यांना त्रास होता कामा नये. कारण की दिवाळीच्या सणामध्ये मोठ्या प्रमाणात लोक गावात जातात, त्यांनाही त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी, ही भूमिका काँग्रेस पक्षाच्या वतीनं सरकारकडे मांडली गेलेली होती. पण त्यांना रेग्युलर करण्याचा जो भाग आहे त्यांची मुख्य मागणी आहे. आपल्या राज्यामध्ये विविध महामंडळं आहेत आणि विविध महामंडळामध्ये अनेक कर्मचाऱ्यांना रेग्युलाइज केलं गेलेलं आहे, सरकार सेवेमध्ये घेतलेलं आहे. तर एस टी महामंडळासारख्या महत्त्वाच्या या महामंडळातही त्यांची जी मागणी आहे त्या मागणीप्रमाणे कारवाई व्हावी, ही काँग्रेसची भूमिका आहे. ती काल पण होती, आज पण आहे. पण या सगळ्या गोष्टीमध्ये आज एक वेगळं वळण त्या ठिकाणी आलेलं आहे. पण सहानुभूतीपूर्वक विचार त्या ठिकाणी व्हावा, अशी भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. आम्ही सांगितलं ना, सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा अशी अपेक्षा काँग्रेस पक्षाची आहे. दुसरीकडे जलयुक्त शिवाराची चौकशी सुरू असताना आता फडणवीस सरकारच्या 2014 ते 2019च्या काळातील ऊर्जा विभागाच्या पायाभूत सुविधा संदर्भात 6.5 कोटी रुपयांच्या कामाची चौकशी करण्याचा निर्णय आता घेतलेला आहे सरकारने. त्यामुळे कुठेतरी खुळशी वृत्तीचं राजकारण केलं जात आहे नव्या सरकारकडून, असा देखील आरोप होतोय. आपल्याला लक्षात असेल की ज्या जलयुक्त शिवारचा जो विषय आला होता तो एजीच्या ऑडिट पॅराच्या आधारावर आहे, काय ते आरोप प्रत्यारोपाचं नाही. जेव्हा एजीचा ऑडिट पॅरा येतो त्याच्यामध्ये त्याची चौकशी केलीच गेली पाहिजे, ते सरकार कोणाची असो. कारण की त्याच्यात नेमकं त्रुट्या काय, नुकसान झालं काय, याचं ऑडिट पॅरा क्लिअर करणं हे सरकारची जबाबदारी जातं. सरकारने सरळ आरोप लावलेत आणि त्यांच्यावर इन्क्वायरी लावली असं नाही. हे कुठल्याही सूडबद्धीनं केलेली कारवाई नाही. जे आता पण आपण सांगता तो पण एजीचा ऑडिट पॅरा आहे आणि एजीच्या ऑडिट पॅराप्रमाणे कुठल्याही सरकारला त्यापदी चौकशी करून त्याचा रिप्लाय एजीला करावं लागतं आणि म्हणून ही सूडबुद्धीची कारवाई नाही. त्याला जे काही गोष्टी समोर येतील, मधल्या काळामध्ये तर एक अफवा उडवली की जलयुक्त शिवारमध्ये त्यांना क्लीन चिट मिळाली, पण थोड्याच वेळात अधिकाऱ्यांनी सांगितलं की असं कुठली क्लीन चिट दिली नाही. हे सांगायचं तात्पर्य असं की घोटाळा असेल तर घोटाळा असेल, कारण आखरी लोकांनी तुम्हाला
5 वर्षासाठी जनतेचं ट्रस्टी म्हणून बसवलेलं आहे, मालक म्हणून नाही. आणि तुम्हाला कुठलंही लोक हिताचीच कामं करावी लागतात. लोक विरोधी कामं करणाऱ्या लोकांना त्याचं पनिशमेंट मिळणारच आहे. त्याच्यामुळे कुठलीही सूडबुद्धीचा हा भाग नाही. एजीच्या ऑडिटप्रमाणे कारवाई होते आहे. नवाब मलिक यांनी आज देवेंद्र फडणवीसवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केलेला आहे. नोटबंदी झाल्यावेळेस ज्या खोट्या नोटा पकडण्यात आल्या होत्या, जवळपास 14,56,00,000च्या नोटा पकडण्यात आल्या होत्या मुंबईत. मात्र ते प्रकरण पूर्णपणे त्यांनी दाबलं आणि यासोबतच मुख्यमंत्री असताना गुंडांशी त्यांचे संबंध होते. एक बघा, त्यांनी आरोप लावलेत, काल त्यांनी आरोप लावलेत. आता ह्या आरोप लावणारी जी दोन्ही मंडळी एकमेकाची आहेत, त्यांनी त्या जनतेसमोर किंवा कोर्टामध्ये काय असतील पुरावे ते त्यांनी द्यावे, त्यांचा इश्यू आहे. कारण काँग्रेस पक्ष जनतेचे आणि देशाच्या हिताचे प्रश्न उचलून ती लढाई लढण्याची भूमिका काँग्रेसची आहे. आम्हाला कोणाच्याही व्यक्तिगत जीवनात जाण्याचा आम्हाला कुठलाही त्याच्यामध्ये आम्हाला सारस्य नाही. जनतेचे प्रश्न हाच मूळ प्रश्न घेऊन काँग्रेस लढत आहे. आणि आपण पाहिलं असेल की समीर वानखेडेच्या प्रकरणामध्ये काँग्रेसची भूमिका आम्ही त्यावेळेसही स्पष्ट केली होती की क्रूजमधले सगळ्या घटनेचं CCTV फुटेज, त्याचे डिटेल्स, त्याच्यामध्ये कोण कोण होते, कोणाकोणाचा सहभाग होता, हे पहिले NCPनी जाहीर करावं ही मागणी काँग्रेसने केलेली होती. पण NCPनी ती काही त्या पद्धतीचं कुठलंही पुढे येऊ दिलं नाही. RN खान हाच फोकस त्यांनी ठेवला. केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर या पद्धतीनं हिंदू मुस्लिम वाद करून उत्तर प्रदेशची निवडणूक, कारण की मुंबई असं एक शहर आहे की या शहरामध्ये एखादं वातावरण निर्माण करायचं. सुशांत सिंग राजपूतची घटना आपल्याला सगळ्यांना लक्षात असेल. त्यावेळेसही काँग्रेसने आपली भूमिका मांडली होती की बिहारच्या निवडणुकीसाठी मतदानाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राला, मुंबईला बदनाम करण्याचं काम केंद्रामध्ये बसलेलं भाजपचं, मोदीचं सरकार करते आहे. आणि तो आरोप आमचा आरोप नव्हता, ते खरं होतं, ते सिद्ध झालेलं आहे. त्याचप्रमाणे शाहरुख खानच्या पोरांकडून शाहरुख खानकडून खंडणी घेणं भाजपचेच लोक त्याच्यामध्ये पुढाकारानं होते. त्या घटनेमध्ये आपण पाहिलं असेल, क्रूजच्या घटनेमध्ये जी काही नावं पुढं आली, त्यांचे फोटोज आले. गुजरातच्या राणा नावाच्या मंत्र्याबरोबर त्या सगळ्यांचे फोटो आपल्याला पाहायला मिळत आहे. ते कसं ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत ते पण त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्याच याच्या बयानामध्ये आपल्याला ऐकायला मिळालेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही ते भाजपचे नाहीत असं ते म्हणू शकत नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीच्या मागं हा जो उद्देश आम्हाला दिसतो आहे भाजपचा, की अशा पद्धतीचे प्रकरण निर्माण करायचे. आणि जे काही देशामध्ये चायनाने कब्जा केला, लोकांचे जे बेरोजगारांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, गरिबांचे प्रश्न आहेत, महागाईचे प्रश्न आहेत, ह्या सगळ्या प्रश्नाकडून डायव्हर्ट करण्याची एक भूमिका भाजपने डिसाइडेड केलेली आहे. पण आता लोक समजलेले आहेत. म्हणून ही जे काही व्यक्तिगत मारामारी साठमारी चाललेली आहे त्याच्यामध्ये लोकांना स्वारस्य नाही. जनतेचे प्रश्नाशी स्वारस्य आहे आणि देशाबद्दलचं स्वारस्याचं भारतातल्या जनतेचं आहे. आणि काँग्रेस तीच भूमिका घेऊन, कारण की काँग्रेसमुळे देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि काँग्रेसनीच आपल्या विचारांनी ह्या देशाला उभं केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या प्रत्येक त्यांची ज्या भूमिका होता त्याला घेऊन हा देश उभा केलेला आहे. आणि म्हणून देशाला बर्बाद होता काँग्रेस बघणार नाही. ज्या पद्धतीनं देश भारतीय जनता पार्टी बर्बाद करताय, देशाला बदनाम करताय, ते अजिबात काँग्रेस सहन करणार नाही. नानासाहेब, मुंबई महानगरपालिकेच्या आता निवडणुका आहेत सगळ्या, तर याच्याविषयी काँग्रेसची काय भूमिका? निवडणुका ह्या नंतरचा भाग आहे. आज जे काही आमच्या समोर जे काही प्रश्न आहेत, जनतेचे प्रश्न आहेत, ते प्रश्न घेऊन काँग्रेस लढणार आहे. कांग्रेस केंद्र सरकार की जो अनीति है, जो देश को बर्बाद करने की और देश की जनता को आर्थिक कमजोर करने के लिए जो रणनीति केंद्र में बैठी हुई मोदी की सरकार, बीजेपी की सरकार जो कर रही है, उसका विरोध 14 तारीख से 19 तारीख तो एक पूरा सप्ताह कांग्रेस पूरे देश में करने जा रही है. महाराष्ट्र में हमारे सभी मंत्री, हमारे सभी एमएलए, कांग्रेस के सभी पदाधिकारी, मेरे सहित हम लोगों के साथ पदयात्रा करेंगे, गांव में मुक्काम करेंगे और उसके आधार पर केंद्र की गलत नीतियों को लोगों के सामने प्रदर्शित करेंगे. आज चाइना कैसे अरुणाचल प्रदेश में कब्जा करके बैठा हुआ है, कल कैसे देश को धोखा है. डीजल पेट्रोल के दाम जो बाई इलेक्शन में
बीजेपी को लोगों ने उनकी जगह जो दिखाई है, उसके बाद जो 10 रुपया और 5 रुपया कम किया है, और पहले ही यही केंद्र की सरकार कहती थी कि कांग्रेस के नीतियों की वजह से ये डीजल पेट्रोल के दाम बढ़ रहे। ये झूठा चेहरा जो है उनका, वो कैसा है, 60 रुपया पर लीटर डीजल पेट्रोल में कम होना चाहिए, मांग कांग्रेस करेंगे। गैस की जो कीमतें बढ़ी हुई है उसके बारे में बात करेंगे। जीवनावश्यक वस्तु जो है, खाने का तेल हो या सब चीज़ों के बारे में भी उसमें चर्चा करेंगे, कैसे उसके दाम बढ़ते हैं। और जो बेरोजगारी का सबसे बड़ा हमारे सामने प्रश्न है, उसके बारे में भी केंद्र की नीतियों की वजह से कैसी बेरोजगारी बढ़ी, उसके बारे में भी सभी भूमिका रखेंगे। कोरोना में कैसे केंद्र सरकार ने हम लोगों की जानें ली, कैसे लोगों को बर्बाद किया, आर्थिक बर्बाद किया, उस बारे में भी हम लोगों से बात करेंगे। 3 काले कानून जो किसान के विरोध में लाए गए, किसान को कैसे बर्बाद करने की व्यवस्था बनाई जा रही है, उसके बारे में भी हम लोगों से चर्चा करेंगे, लोगों को असलियत बताएंगे। मूल सब्जेक्ट है कि महंगाई, गरीबी और किसान और गरीबी, ये सब इशू के बाद हम लोगों के साथ करेंगे, और उसके लिए पूरी पार्टी रास्ते पे उतरेंगे, और 1 दिन या 2 दिन इसके बीच में जेल भरो भी आंदोलन किया जाएगा। सर, एक सवाल है कि राज्य के 2 बड़े नेता हैं जो एक दूसरे पर गंभीर आरोप लगा रहे हैं, कांग्रेस का क्या स्टैंड है? देखो, कोई किसी के व्यक्तिगत जीवन में क्या हो रहा है, हमें उसका कोई लेना देना। रही बात आतंकवादियों से इनके संबंध है, इस तरह की बातें कल से शुरू हुई है। जो आरोप करने वाले उनको सिद्ध करना पड़ेगा, क्योंकि इस आरोप प्रत्यारोप से महाराष्ट्र की बड़ी बदनामी होने जा रही है, और इसके उनको पुरावे देना ही पड़ेगा दोनों दलों को, क्योंकि राज्य का मुख्यमंत्री आतंकवादियों को संबंध रखता है, नकली नोट बनाने वालों से संबंध रखता है, ऐसा आरोप हुआ है। तो बिल्कुल इस बात को राज्य के मंत्री अभी वो भी आतंकवादी से संबंधित ऐसा आरोप विरोधी पक्ष ने लगाया है, तो ये सिद्ध करना ही पड़ेगा। लेकिन हमें जनता के इशू, ये हमारे लिए, कांग्रेस के लिए महत्व के हैं, और कांग्रेस जनता के इशू को लिए लड़ेंगी, और उसकी पूरी तैयारी कांग्रेस की तरफ से की गई है। सर, आपने 2 पार्टी को बताया, तो क्या कांग्रेस ये आरोप प्रत्यारोप को अपने आप को इससे अलग रखेंगे? देखो, हम अलग नहीं रख रहे। जब बातें एक जवाबदार लोग जब कहते हैं, तो उसे महाराष्ट्र की छवि खराब हो रही है, और महाराष्ट्र की छवि जब खराब हो रही है, तो जिस तरह से जवाबदार लोगों ने जो आरोप प्रत्यारोप किए, उनको ये प्रूव करके देना पड़ेगा। राज्य के मुख्यमंत्री नकली नोट बनाने वाले से संबंध रखते हैं, आतंकवादी से उनका संबंध है, ऐसा आरोप हुआ है, और आज राज्य के मंत्री, उनका भी आतंकवादियों से संबंध है। इस तरह की जो बातें दोनों तरफ से की है, इससे महाराष्ट्र की प्रतिमा को बहुत बड़ा धक्का लगा हुआ है। लेकिन सर, जो तस्वीरें हैं ना आरोपियों के साथ, उसमें तो सभी पार्टियों के नेता दिख रहे हैं। ऐसे में आप देखो, हमें इसलिए तो कहते हैं, हम लोग आपको यही तो कह रहे हैं कि जो आरोप लगे हुए तस्वीरें, तो हम लोग, मैं भी कहीं जाता हूं तो मेरे साथ भी कई लोग फोटो खींचते हैं, वो बात इशू अलग है। लेकिन जो आरोप किया, कुछ तो भी दोनों दलों को जवाबदार लोगों ने, मैं कह रहा हूं कि आम आदमी ने नहीं किया आरोप प्रत्यारोप, ये दोनों दलों के जवाबदार लोगों ने आरोप किया है, उनको वो सिद्ध करना पड़ेगा। इसमें महाराष्ट्र की क्योंकि इसमें तो बिल्कुल होना चाहिए कि महाराष्ट्र की जो आज पॉलिटिकल स्थिति बनी हुई है, एक बहुत भयावह स्थिति में है। महाराष्ट्र एक पुरोगामी विचार का महाराष्ट्र रहा है, जिस महाराष्ट्र को बाबा साहब अम्बेडकर हो या फुले अम्बेडकर, शाहू महाराज का, बड़े बड़े संतों का विचार इस महाराष्ट्र को मिला है, और उस महाराष्ट्र में ऐसी स्थिति अगर बनती है तो निश्चित रूप से उसकी जवाबदारी बनती है। हम इसे अलग नहीं मानते, क्योंकि हमें हमारे राज्य के प्रति, हमारे राज्य प्रति, हमारे राज्य की अगर बदनामी हो रही है और कोई जवाबदार लोग कर रहे हैं और कुछ गलत कर रहे हैं, तो निश्चित रूप से हम अलग कैसे मान सकते हैं? क्योंकि हम भी तो इस महाराष्ट्र के एक जवाबदार है। महाराष्ट्र को कांग्रेस ने खड़ा किया है। ये जो महाराष्ट्र जो बना था, तब कांग्रेस के यशवंतराव चौहान से लेके जो कांग्रेस की मुख्यमंत्री रहे, उनके विचारों से, उनकी दिशाओं से ये महाराष्ट्र खड़ा हुआ है, और इस महाराष्ट्र को इस तरह से बदनाम होने हम नहीं देखेंगे। मैं एक जानकारी दे दूं, इसके ये चलता रहेगा। प्रदेश अध्यक्ष जी, सम्मानीय प्रदेश अध्यक्ष जी खुद सेवाग्राम में 15 तारीख को स्टे करने वाले हैं।
वर्धा जिला के जो हमारे पदाधिकारी जो है वो किसी गांव का चयन करेंगे, उस गांव में वो रहेंगे और जिस तरह की एक चर्चा होती है, चौपाल की चर्चा जो होती है, सारे वहाँ के ग्रामीण वासियों से वो चर्चा करेंगे। दूसरे दिन प्रभात फेरी भी निकालेंगे। उनका प्रोग्राम रहेगा महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी की तरफ से। ओके। मराठीत प्रश्न आहे की गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात भाजप एक दुसरं आंदोलन करत आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात। पहिलं त्यांनी एमपीएससीच्या बाबत केलं, बरंच आहे लोकशाही पद्धतीनं कोणालाही काही करता येतं, त्याला काही केलं आम्हाला कोणी काय आंदोलन करावं, त्या आंदोलनात काय सत्य आहे की लोकांना भडकवण्याचं आहे। एमपीएससीच्या परीक्षेचा उल्लेख आपण केला, आखरी ज्या पुराणी चुकी त्याच्याबरोबर गेले त्यांचं नुकसान झालं। आखरी कुठल्याही आंदोलनामध्ये लोकांना न्याय मिळाला पाहिजे ही अपेक्षा असली पाहिजे। राजकारणासाठी राजकारण करून त्या तरुण पिढीला बर्बाद करायची व्यवस्था जी झालेली होती त्याही व्यवस्थेला कोणी विसरणार नाही। त्याच्यामुळे आमचा मुद्दा एवढाच आहे, केलाच पाहिजे, त्याला लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे, पण निश्चितपणे त्याच्यामध्ये त्यांना फायदा मिळाला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवला पाहिजे। आपल्या राजकीय पोळ्या शेकण्याचा जो काही लोकांनी प्रयत्न सुरू केलेला आहे तो निश्चितपणे हा घातक आहे, या व्यवस्थेला घातक आहे, लोकशाही व्यवस्थेला घातक आहे असं आमचं म्हणणं आहे। महाराष्ट्राची प्रतिमा बदनाम होते, काय सांगाल? तुम्हाला ही जी काही मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसलेला व्यक्ती या पद्धतीचं करू शकतं, या आत्ता राज्यातल्या मंत्रिमंडळात असलेला व्यक्ती आतंकवाद्याशी त्याचा संबंध आहे, ही प्रतिमा खराब होण्याचंच काम आहे। याला काही वेगळं स्पष्टीकरण देण्याची गरज नाही। थँक्यू। पेट्रोल डीजल का आपने जो कहा कि पेट्रोल डीजल को लेकर आप आंदोलन करेंगे, लेकिन जब केंद्र ने पेट्रोल डीजल के भाव कम किए, एक देखो, मैं केंद्र ने अभी भी दाम कम नहीं किए हैं, 60 रुपये से ज़्यादा दाम बढ़ा के रखे हैं। पहली तो बात हमारा ये इशू है, ये 10 रुपया 5 रुपया कोई कम किया उपकार नहीं किया है। जो अपनी पीठ अपने हाथ से थपथपा रहा है वो लोग, उनको हमारा सवाल ऐसा है कि आज तो हमें इंटरनेशनल मार्केट देखने के लिए मोबाइल में अभी तुरंत देख लेते हैं। आप देख लो क्रूड ऑयल का इंटरनेशनल बाजार में कितना दाम है और फिर कितना डीजल पेट्रोल के दाम होना चाहिए, वो तो आपको अपने हाथ में रिकॉर्ड आ जाता है। इतना सस्ता होने के बाद में 60 रुपया ज़्यादा ले रहे आप, ये 10 रुपया और 5 रुपया लिया कम कर लिया तो बड़ा उपकार नहीं किया आप लोगों ने। इतने दिन से जेब काट रहे लोगों के, पहले ही कोरोना में लोग आर्थिक बर्बाद हुए और फिर डीजल पेट्रोल और गैस की कीमतें बढ़ाकर देश को क्यों बर्बाद करने पे तुले, क्यों आर्थिक कमजोर करने चाहते देश की जनता को बीजेपी, ये सवाल हमारा है। राज्य सरकार ये महाविकास आघाड़ी आने के बाद 1 रुपया सिर्फ बढ़ाया है राज्य सरकार ने, और हमने राज्य सरकार को कहा है कि 1 रुपये की जगह 2 रुपया कम करो। राज्य सरकार उस तरह का निर्णय ले रही है। हमारी कांग्रेस की सत्ता रहने वाले जो राज्य है जैसे पंजाब है, हमने निर्णय लेना शुरू कर दिया है। जहां हमारी सरकार है हमने निर्णय ले लिया है, लेकिन हमारी मांग जो है 1 रुपया 2 रुपये की नहीं है, 60 रुपया ज़्यादा रेट आज भी बीजेपी केंद्र में बैठकर लोगों से डीजल पेट्रोल में ज़्यादा ले रही है, ये बात हमारी है। हमने कांग्रेस पार्टी की तरफ से हमने राज्य सरकार को मांग की है और उन्होंने कहा कि हम 1 रुपया नहीं 2 रुपया कम करेंगे। उनका प्रस्ताव आज कैबिनेट है, क्या होता डिसीजन समझेगा। लाल मातीतली कुस्ती म्हणजे